नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा सरळ व्याज हा पाठ पाहणार आहोत. नमुना प्रश्न बघा, आपल्या पुस्तकातील नमुना प्रश्न. पहा, दशादशे 12 दराने 500 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? प्रश्न नीट वाचायचा आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे? व्याज किती किंवा सरळ व्याज किती? प्रश्न काय आहे? सरळ व्याज किती. प्रश्न वाचल्यानंतर याला अधोरेखित करायचं. व्याज किती? व्याज विचारलं असेल तर आपण एक सूत्र वापरायचं, ते आपण पाठच करायचं, सगळ्यांनी पाठ करायचं ते सूत्र. आय म्हणजे व्याज, इंटरेस्ट अपॉन पी इज इक्वल टू आर टी अपॉन 100, किंवा हाच पी तिकडे गेला तर पी आर टी, किंवा आय इज इक्वल टू पी आर टी डिवायडेड बाय 100. परंतु मी पी इकडे आणलेला आहे, तो जाणीवपूर्वक इकडे आणलेला आहे. या पद्धतीने हे सूत्र पाठ करायचं आणि याच्यात किमती पुट करायच्या. मग आपल्याला आय विचारले, प्रिन्सिपल किती आहे? 500 रुपये. पी म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल. पी म्हणजे प्रिन्सिपल किंवा मुद्दल त्याला म्हटलं जातं. 500 रुपयावरती आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. तर आर टी, आर म्हणजे काय? रेट, दर. दर किती आहे? 12 गुणुले टी किती आहे? 4 वर्ष, आणि भागिले 100 जसेच्या तसे. या दोन शून्याला हे दोन शून्य कट करायचे आणि 12 पंचे 60 आणि 60 चोक, बघा आता हा गुणाकार करायचा. 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि गुणुले 4, तर 6 चोक 24, 240 रुपये. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आपलं हे उत्तर आहे. आता तुमच्यासाठी विचार करण्यासाठी गणित, सेम गणित आहे. 500च्या ऐवजी 600 रुपये असेल तर तुम्ही गणित सोडवायचं. 4च वर्षाचं व्याज आहे आणि 12% दर आहे, ते तुम्ही सोडवा. चला आता बघा, स्वराने दशादशे 7 दराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल? बघा, दर किती आहे? 7. आपल्याला काय सांगितले सूत्र? तिला व्याज किती मिळेल. पहिल्यांदा प्रश्न नीट वाचायचा. फेब्रुवारी 2017ला आलेला आहे, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट विचारला आहे, आपण सूत्र तेच वापरायचं. आर टी अपॉन 100. सुरुवातीला मी सूत्र लिहिल, नंतर मी लिहिणार नाही. आय काढायचं आहे आपल्याला. पी किती दिलेलं आहे तुम्हाला? 20,000. इंटरेस्ट आय आणि 100 आणि आर किती दिलेला आहे? 7 दिलेला आहे. 5 वर्षासाठी ठेवलेले आहे. तर ओके. तर 2 शून्याला 2 शून्य गेले. आता बघा, 7 5 35 आणि हे 200, तर आपणाला 200 गुणुले 35 करायचे. परंतु नेहमी लक्षात ठेवायचं, असं गुणाकारामध्ये जर उजव्या बाजूकडून शून्य असतील किंवा शेवटून शून्य असतील तर ते शून्य जसेच्या तसे लिहायचे. आणि 35 दुनी 70, तर किती व्याज मिळेल? 7,000 व्याज मिळेल. चला, हेच गणित तुम्ही आता 20,000च्या ऐवजी 30,000 रुपये करून काढून त्याचं उत्तर शोधा. शोधताल ना? ओके. चला, सूत्र तेच आहे. अमरने एका बँकेकडून कुक्कुटपालन व्यवसायासाठी 25,000 रुपये कर्ज घेतले. 3 वर्षानंतर बँकेला कर्ज आणि व्याज मिळून 32,500 रुपये दिले, तर त्याने किती व्याज भरले एवढं विचारलेलं आहे. काय भरलेलं आहे? फक्त व्याज किती भरलं विचारले. कर्ज किती होतं? 25,000 आणि दिले किती? 32,500. काहीच नाही या गणितामध्ये. आपल्याला फक्त साधी वजाबाकी करायची आहे. काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे, कारण जास्त पैसे दिलेले आहेत त्याने. कर्ज किती घेतलेलं होतं? 25,000. बघा, मी 25,000 लिहिले. दिलेत किती? 32,500. तर 500च्या 500 जसे तसे, आणि 32 मधनं 25 गेलं तर 7, किंवा 12तनं 6 5 गेले 7, तर 7,500 रुपये त्याने व्याज भरलं. किती भरलं? व्याज भरलं. प्रश्न आधी वाचायचा. प्रश्न फार केअरफुली वाचायचा. चला, एक तुम्हाला मी देतो. चला, त्याने 35,000 रुपये 3 वर्षानंतर बँकेला कर्ज, आणि त्याने काय केलं? 42,500 भरलं. तर किती व्याज भरलं ते काढायचं. 42 नको, 43,500 करा. 43,500 केलं तर किती व्याज भरलं हे काढा. चला, जाऊया पुढच्या गणिताकडं. आता बघा, हे प्रश्न छान आहे. 9 महिन्याचा आपल्याला दरवर्षी दशादशे दर असतो, 10%.
तर 9 महिन्याचे व्याज किती, हे पण सूत्र तेच, परत व्याजच विचारलेले. अशा प्रश्नाकडे थोडंसं नीट लक्ष द्यायचं, कारण याच्यामध्ये महिने पण आहेत. काय आहेत? महिने पण आहेत. बघा काय आहे, 9 आणि महिने. महिने आहे, वर्षाचं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण हे तर 9 महिन्यांचं आहे. तर काय करायचं, सिंपल आय अपॉन पी इज इक्वल टू म्हणायचं बरं का, हे सारखं RT अपॉन 100. तर आपल्याला आयच विचारलं आहे, प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, 600 रुपये दिलेलं आहे. त्याच्यावरती आय काढायचं आहे आपल्याला. आणि आर किती दिलेलं आहे तुम्हाला, 10% दिलेलं आहे, दिलं आहे की नाही. आणि टी किती दिलेलं आहे, 9 महिने दिलेलं आहे. तर 9 लिहायचं, परंतु तो महिने दिलेला आहे, आपल्याला वर्षामध्ये पाहिजे असतं म्हणून ते 12 खाली लिहायचं. आणि हे 100 जे आहे ते जसेच्या तसे. 2 शून्याला 2 शून्य गेले, 6 एके 6, 6 दुने 12, बे एक बे, बे पंचे 10, 9 5 45 रुपये, 9 5 45 रुपये. एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा. आता मी तुम्हाला आकडा बदलून देणार आहे. काय करून देणार आहे, आकडा बदलून देणार आहे. चला, इथं 900 रुपयाचं काढायचं तुम्ही, 9च महिन्याचं काढा. मी 8 महिने बी देऊ शकतो, 6 महिने देऊ शकतो, परंतु आता सध्या 9च महिन्याचं काढा, फक्त रक्कम बदललेली आहे. चला जाऊया पुढं. व्याजाच्या काही दराने 8,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज, 3 वर्षाचं सरळ व्याज त्यांनी दिले बघा 750. त्याच दराने 32,000 रुपयावरती 3 वर्षाचं सरळ व्याज किती. आता याच्यात गणितामध्ये तुम्हाला हे पण 3 वर्षाचं आहे, हे पण 3 वर्षाचं विचारले. हे 8,000वर 750 मिळते. दोन प्रकारे गणित सोडू शकता, याला चलन पण म्हणतात. 8,000वर किती मिळते, टाइम पिरियड सेम आहे तर 750 आहे, तर 32,000वरती किती मिळणार, पिरियड सेम आहे म्हणून असं करतोय बरं का. 3 शून्याला 3 शून्य गेले, 8 एके 8, 8 चोक 32, आणि या 4ने 750ला गुणायचे. 750 गुणुले 4 करायचं बाळांनो. शून्य जसा तसा, 5 चोक 20, 7 आले 2, 7 चोक 28, 29, 30. किंवा तुम्हाला बऱ्याच जणांना 8वीच्या मुलांना हे पाठ असतं की 75 चोक 300 असतं, आणि हा शून्य जसाच्या तसा. हे 8वीच्या मुलांचं पाठ असतं, तर 3000 येणार आहे. ओके. हां, पुढे प्रश्न क्रमांक 6 बघा, 2018 साली आलेला प्रश्न आहे की 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापराय दिले. सुभाषने त्याला 3 वर्षासाठी बरं का 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दशादशे दर किती. आता हे बघा, हे 3 वर्षासाठी आहे, तर एका वर्षाला किती व्याज दिलं बघा. 3 वर्षासाठी 3 वर्षाचं व्याज आहे ना, आपण एका वर्षाचं काढू. 15 त्रिक 45, किंवा आपल्या सूत्राने काढलं तरी चालेल. 1500 रुपये 15,000वर व्याज दिलं, किती 15,000वर 1500 व्याज दिलं, म्हणजे सरळ सरळ 10% कळते आपल्याला. 2 शून्याला 2 शून्य गेले, 15 एके 15, 15 एके 15, म्हणजे हा शून्य राहिला तर 1/10 राहिलं, आणि 1/10 आपण पाठ केलेलं की 1/10 म्हणजे 10%, किंवा गुणुले 100 करायचं असेल, टक्के काढायचे असेल तर याला गेलं तर हे 10% येत आहे. किंवा आपल्या पद्धतीनं जायचं असेल तर आय अपाऊन पी बरोबर RT अपॉन 100. जर तुम्हाला लक्षात नाही आलं असं लॉजिकली, ज्याला बौद्धिक म्हणतात, बौद्धिक लक्षात आलं तर अतिउत्तमच. तर आय किती दिलेलं आहे तुम्हाला, 4500 दिलेलं आहे. पी किती दिलेलं आहे तुम्हाला, 1500 दिलेलं आहे, 15,000 दिलेलं आहे. आर किती दिलेलं आहे, काढायचं आहे. टी किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे, आणि हा 100 दिलेला आहे. तर 2 शून्याला 2 शून्य गेले, एका शून्याला 1 शून्य गेला, 15 एके 15, 15 त्रिक 45, आणि हा शून्य 30, 3 एके 3, आणि 3 10 30. तर आला का 10%, तर 10% रेट आहे. लक्षात आलं. असाही काढला तरी चालेल, लॉजिकली काढला तरी चालेल, दोन्ही पद्धती तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. पुढे आता 2020ला आलेला प्रश्न आहे, दुप्पट सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर दुप्पट सरळ व्याज म्हटलंय. सरळ व्याज दुप्पट झालं पाहिजे म्हणजे मुद्दल तिप्पट झाली पाहिजे. मुद्दल किती झाली पाहिजे बघा, म्हणजे 100 रुपये असतील तर सरळ व्याज किती मिळालं पाहिजे तुम्हाला, दुप्पट मिळालं पाहिजे. हे मुद्दलीच्या दुप्पट. हे प्रश्न नीट वाचा. तर एक लक्षात घ्या, 100चे 200 होण्यासाठी आपल्याला काय मुद्दल दिलेलं आहे, 5,000. आणि इथं किती दिले, दशादशे 4%, आर 4%, आणि RT तर टाइम किती लागेल असं विचारलेलं आहे. हां, तर लक्षात घ्या, 100 एके 100, 100 दुनी 200, 2 आलं,
नाही, हे 5,000 मी चुकीचं लिहिलेलं आहे. 1 मिनिट. हां, तर एक लक्षात घ्या, 5,000 मुद्दल आहे की नाही, त्याचे दुप्पट सरळ व्याज, मुद्दलीच्या दुप्पट. मुद्दलीची एक पट किती झाली असती? 10,000 आणि दुप्पट किती झाली असती? 10,000. मुद्दलीची एक पट 5,000 झाली असते आणि दुप्पट किती झाली असती? 10,000 झाली असती. 5,000 10,000 रुपये मिळवायचे. तर आर टी, आर किती तुमचा? 4%. टी किती माहीत नाही, भागिले 100. आता एक लक्षात घ्या, हे 3 शून्याला 3 शून्य गेले, 5 एके 5, 5 दुनी 4 आणि बे एक बे, बे दुनी 4. तर परत बघा, ह्या बे निघागलं तर बे पंचे 10, 50 आलं. टी अपॉन 50 म्हणजे हा 50 इकडे गेला तर हा 50 इकडे वरती येणार आहे, तर 50 वर्षे लागतील. हा झाला लॉजिकल क्वेश्चन असा. परंतु आता ट्रिकनी कसं सोडवायचा हे जरा थोडंसं तुम्ही गडबडू शकता. तर ट्रिक बघा याची, आपण 4%चं फ्रॅक्शन पाठ केलेलं असतं, म्हणजे अंश छेद अपूर्णांकामधलं. 4% म्हणजे किती असतं आपलं? 1/25 वर्ष. म्हणजे एक पट होण्यासाठी 25 वर्ष लागणार आणि दुप्पट होण्यासाठी 50 वर्ष लागणार. सरळच आहे. एक पट होण्यासाठी सरळ व्याज, एक पट होण्यासाठी 25 वर्ष लागणार आणि दुप्पट होण्यासाठी 50 वर्ष लागणार. हे तोंडी झालं, हे आपलं पाठ असेल तर. मग या रुपयांशी आपलं काही संबंध नाही, या रुपयांशी काही संबंध नाही. आता जरी मी इथं 5% दिलं असतं, किती टक्के दिलं असतं? 5%. तर तुम्हाला 5%चं फ्रॅक्शन किती आहे? 1/20 आहे. बघा 5% आहे ना तुमचा, 1/20 आहे म्हणजे 20 100. मगाशी 4% दिलं तर त्याचं 1/25 आहे म्हणजे 25 चोक 100, 20 100 म्हणजे 20 वर्ष. म्हणजे मुद्दली एवढं मुद्दल मिळण्यासाठी, मुद्दल एवढं सरळ व्याज मिळण्यासाठी आपली जर 100 रुपये मुद्दल असेल किंवा आपली जर 5,000 रुपये मुद्दल असेल तर अजून 5,000 रुपये व्याज मिळण्यासाठी आपणाला 20 वर्ष लागतील 5% दराने. तसं 4% दराने आपले जर 5,000 होते तर अजून 5,000 मिळायला 25 वर्ष लागतील. परंतु ते काय म्हटले? मुद्दलीच्या दुप्पट. म्हणून ते काय होणार आहे? 25च्या दुप्पट 50 लागणार आहे. तसं 20च्या दुप्पट 40 लागणार आहे. मग दर जर 5% असेल तर 40 वर्ष. हा इथं की पॉईंट आहे. इथला क्वेश्चन जर नीट अंडरस्टँड नाही केला तर उत्तर चुकते. ज्यावेळेस हा पेपर झाला होता त्यावेळेस मी घाईघाईत उत्तर काढताना चुकलेलो होतो आणि त्यावेळेस माझं 25 उत्तर आलेलं होतं, परंतु ऑप्शनमध्ये 25 नव्हतं. आणि मग मी पुन्हा नीट प्रश्न वाचला, प्रश्न नीट नाही वाचला की मी पण चुकतो, असं आहे. म्हणून प्रश्न नीट केअरफुली वाचला पाहिजे सगळ्यांनी. प्रश्न नीट, उत्तर काढल्यानंतर सुद्धा प्रश्न बघायचा आहे, नीट लक्षात ठेवायचं. रामने बँकेतून 8,000 रुपये दशादशे 7 दराने 5 वर्ष मुदतीने कर्जावणी काढले. कर्ज फेडताना त्याने एकूण किती रक्कम भरली आहे? किती रक्कम भरली असेल तर आधी व्याज काढायचं आणि ते व्याज ह्या 8,000त ॲड करायचं. आता किती रक्कम भरली आहे, त्याने एकूण किती रक्कम भरली म्हणजे एवढी छोटी रक्कम होणार आहे का? नाही. तर एकच उत्तर आहे. पर्याय जरी बघितले तर बघा 8,000 तर भरावंच लागतील ना त्याला, आणि त्याच्यावर जे व्याज आहे ते व्याज भरावं लागेल. तर हे तोंडी झालं, क्लिक असं डोक्यामध्ये, ज्याला काय म्हणतात लॉजिकल मेथड किंवा गणित वाचल्या समज असणे. कसं समज असणे? बघा गणित वाचताना त्याने एकूण किती रक्कम भरली, तर त्याने जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज तर भरावं लागेल. 8,000 तर भरावेच लागतील, म्हणजे 8,000पेक्षा जास्त. तू नाही, तू नाही, तू नाही, तूच, असं. हे झालं लॉजिकली. पण आपल्याला प्रत्यक्ष काढता यायला पाहिजे. आता इथे मी तुम्हाला थोडीशी आयडिया पण सांगणार आहे. आयडिया कशी सांगणार आहे की फास्ट जमलं पाहिजे थोडंसं. म्हणून ज्यावेळेस असे 2 शून्य असतात ना आणि तुम्हाला सरळ व्याजच विचारलं असतं त्यावेळेस काय करायचं? हे 2 शून्य काटायचे आणि 7×5 35 आणि 35 गुणिले 80 करायचं. ते 2 शून्य काटले बघा, हा शून्य जसाच्या तसा देणार. 35 8 जर तुम्हाला करता आलं तर बघा 7 चोक 28 280 येणार आहे. किती येणार आहे? 280, 2800 येणार आहे. किंवा नसेल येत तर 8 पंचे 40, 7 आले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28. मग 8,000 आपले पहिले मुद्दल जे कर्ज घेतलेलं होतं आणि भरावे लागलेले 2800, असे किती रक्कम जाणार आहे? 8 8 2 10, 10,800 रुपये जाणार आहे. त्याला किती जाणार आहे? 10,800. इथे ते सांगितलेले. पण फास्ट पण तुम्ही करू शकता. फास्ट खूप काही मुलं करतात फास्ट, आपल्याला पण ते जमलं पाहिजे. आता बघा फेब्रुवारी 2020ला आलेला प्रश्न आहे, म्हणजे बहुतेक प्रत्येक वर्षी प्रश्न सरळ व्याजाचा येतोय वाटतं. तर बघा आता काय होतंय, मग आपण फार केअरफुली केलं पाहिजे. काय प्रश्न आहे आता मी वाचतो प्रश्न.
काय झालंय, नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला बघा, नेहाचा जन्म झाला, बर्थ, मग पहिल्या वाढदिवसाला किती काय केलं त्यांनी, इथं अमाऊंट भरली आहे की नाही, अमाऊंट भरली 10,000 रुपये भरले. तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिला बाबांना एकूण किती रक्कम मिळेल. आता 8% दर मिळत होता. तर ज्यावेळेस सेकंड वाढदिवस असेल, थर्ड वाढदिवस असेल, फोर्थ वाढदिवस असेल, फिफ्थ असेल आणि सिक्स्थ असेल, तर वर्ष किती झाली, 1 2 3 4 आणि 5. इथं 6व्या म्हटलं की मुलं 6 वर्षाचं काढतात, तसं काढून चालत नाही. तर किती वर्ष झालेली आहेत, 5 वर्ष झालेली आहेत. नीट लक्षात घ्या. मग आत्ताच सांगितलं की तुम्हाला असे 2 शून्य असेल, आपल्याला किती रक्कम मिळेल, आधी व्याज काढावं लागेल. बघा शब्द, किती रक्कम मिळेल म्हणजे 10,000पेक्षा जास्त पाहिजे, तर सगळ्यात 10,000पेक्षा जास्त आहेत. त्याच्यामुळे आता आपलं काय होणार आहे, आपल्याला उत्तर काढावंच लागणार आहे. मग 2 शून्य कट करायचे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. मग आता आपलं किती वर्ष आलते, 5 वर्ष आलते ना. 8 पंचे 40 आणि गुणुले 100, 40 गुणुले हे 100 राहिलेले 100. किती झाले, 1 2 3 4, 4 एके 4, 1 2 3, 4,000 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील आणि त्यांचे स्वतःचे 10,000 बँकेत ठेवलेले. 10 आणि 4 14,000 रुपये मिळतील. किती मिळतील, 14,000. 10,000 आणि 4,000 14,000 रुपये मिळतील. हे तुम्हाला असं प्रत्यक्ष करायचंय. हे गणित खूप फसवं गणित आहे, कारण इथं जर लॉजिकली शांत डोकं नसेल तर तुम्ही चुकण्याची संभावना नाकारता येत नाही. तर रास किती, रास म्हणजेच काय, मुद्दल आणि सरळ व्याज. रास म्हणजे काय असतं, रासला आपण अमाऊंट म्हणतो, रासला काय म्हणतो आपण, अमाऊंट म्हणतो. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे प्रिन्सिपलचे प्रिन्सिपल म्हणजे 15,000 आणि परत इंटरेस्ट जो येणार आहे तो, म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे. बऱ्याच वेळा काय झालेलं असतं बघा, त्यांनी बऱ्याच वेळा असतं असं, त्यांनी काय केलेलं असतं, इंटरेस्ट काढून दिलेला असतो. बघा हाच इंटरेस्ट असण्याची संभावना आहे, मला माहीत नाही अजून, मी गणित सोडवलेलं नाही. बघा इथं मी बघतो थोडंसं, ऐका खाली. तर बघा हा इथं इंटरेस्ट दिलेला आहे, बघा तोच आहे, अजून मी गणित बघितलंही नव्हतं. पण बऱ्याच वेळा तसं असण्याची संभावना नाकारता येत नाही, नीट लक्षात घ्या. पण इंटरेस्ट तिथं दिलेला असतो, आपण करायचं, पण जर घायचं असेल तर आपण थोडंसं बघायचं. म्हणजे हे उत्तर असणार का, रास विचारली म्हणजे मुद्दल जर एवढं आहे, बघा हे बघायचंच आहे. रास एवढी, रास विचारली म्हणजे 15,000पेक्षा जास्त उत्तर, हे तर नक्कीच नाही. हा पर्याय 100% काटायचा. 15,000 16,125 हे उत्तर असू शकतं, हे डोक्याने कळतंय, पण काढून बघायचं, पण काढून पाहायचं. बघा आता काय झालं, तर 10%, तर रास किती, आपल्याला रास काढायची. आपण काय करू, अगोदर इंटरेस्ट काढूया. मग आय बरोबर आय अपाऊन आपला फॉर्म्युला, 1 मिनिट बघा, आय अपाऊन पी बरोबर आर टी अपाऊन 100, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला आय काढायचं आहे, तर पी आपल्याला इथं त्यांनी 15,000 दिलेला आहे, सूत्रात टाकलं, काही डोकं नाही वापरलं. आणि इथं आर किती दिलेला आहे तुमचा, रेट ऑफ इंटरेस्ट 10 दिलेला आहे, 10. टी किती दिलेलं आहे, 9 महिने दिलेलं आहे, पण त्या महिन्याला पण अंडरलाईन करायची, महिना असला की छेद 12 लिहायचंच. आणि हे आपलं 100चे जसंच्या तसं, 2 शून्याला 2 शून्य गेले. आता काय करायचं, आता बघा हा 12 आणि 9 इथं जर बघितला तर 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 हे कुठले तरी पाड्यात असतंच बरं का. आता एक लक्षात घ्या, इथं बघू कट करायचं, कसं कट करू, तर थोडंसं मला थोडीशी काटकूट करावीच लागेल आता. तर 4ला तर डायरेक्टली भाग जात नाही, 150ला पण जात नाही, 10ला पण जात नाही, बेने जातोय बघा, बे दोन्ही 4, बे पंचे 10, 5 त्रिक 15. आता बघा 15 गुणुले 150 आणि हा 2 परत भागिले राहिलेला आहे बघा. हा 150 कसा आला म्हणाव, तर हा तिकडे वर गेला असा, तो इकडला असेल तर तिकडं बरोबर चिन्हाचा हा भागिले आहे, तर तिकडे जाताना तो गुणुले होईल. तर ह्या जर 150चे अर्ध केलं तर 75 येतं, हा तोंडी कळलं पाहिजे. नसेल तर बे 7 14, 1 उरला, बे पंचे 10 आणि 75 गुणुले 15 करायचे आपलं. 75 गुणुले 15 मी इकडं करतोय, मला तिकडं जागा नाही म्हणून. 15 5 75, हातचे आले 7, 15 7 5 दर्शन 7, 105 आणि 7 112, तर 1125 हे व्याज आलं. मुलं इथं थांबतात, बघतात आणि उत्तर टिक करतात, हे चुकलं. तुम्हाला काय विचारलंय, उत्तर काढल्यावर पुन्हा एकदा प्रश्न बघायचा, बघायचा म्हणजे बघायचा. रास किती, मग रास म्हटलं की तुम्हाला माहिती की मुद्दल अधिक व्याज करावं लागेल, आणि 15,000 अधिक 1125 हे करावंच लागेल तुम्हाला. 25 1 1 15 16,
16,125 3 नंबरचं उत्तर आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन होतं. आता अजून इथं काय करता येतं आपल्याला, हे 9 महिने म्हटलं की नाही 3/4 इथंच करता येतं. आणि हे 2 शून्य 1500 150 आणि 10 किती झाले 1500 आणि 1500 गुणिले 3/4 जर केलं तरी पण होतं. हे बघा 25 चोक 100 25 त्रिक 75 आणि 75 गुणिले 15. तर हे आत्ताच आपण 75 गुणिले 15 1125 काढलं होतं. हे मी जागेवर कसं केलं तर बघा इथं लगेच 12 जर मांडलं 3/4 आलं. 2 शून्य आपण जागेवर काढले. आता किती राहिलं आपल्याकडं 150 गुणिले 3/4 गुणिले 10 आहे की नाही. मग 3/4 आहे की नाही. आता काय करायचं, हे 2 शून्य इथं, हा शून्य इथं येणार आहे आणि हा 100 आहे. मग 100 म्हणजे 4 एके 4 25 चोक 100 25 त्रिक 75 75 गुणिले 15 असं केलं तरी चालतं. हे पण तुम्हाला जरा वेगाने स्पीडने करायचं असेल तर असंही करा. प्रयत्न करा, वेगवेगळ्या पद्धती यूज करता आल्या पाहिजेत. स्कॉलरशिपला आपण आहोत तर बघा एक 5-6 गणितं मी घेतो इथली आणि थोडासा व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून काय करतो बघूया किती झाला किती मिनिटाचा. 21 मिनटं झालेली आहेत. तर अजून एक 10 मिनटं घेतो आणि मग पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवतो. ओके. दर साल दर शेकडा 12 दराने 36,000 रुपये कर्जावर 5 वर्षात किती व्याज द्यावे लागेल. तर व्याजच विचारले, फक्त इंटरेस्ट विचारलाय. 2 शून्य कट होण्यासारखे आहेत का, आहेत. मग 12 पंचे 60, कुठलाही गुणाकार जो सोपा आहे तो करायचा. मग 360 गुणुले 60, 2 शून्य मला अगोदरच मिळालेत आणि 36 सक्क 216 असतं. किती असतं 36 सक्क 216 असतं, किंवा हा 6चा वर्ग 6चा घन या पटीत आहे. 6चा वर्ग 6चा घन हे आपल्याला माहिती असतं. तरी पण आता एक लक्षात घ्या, जर नसेल पाठ तर करायचं. 6 6 36 7 आले 3 6 3 18 3 21 216 पटक न करता आलं तर काही अडचण नाही. दुसरं गणित, प्रियाने दशादशे 10 दराने 16,000 रुपये 4 वर्ष बँकेत ठेवले. 4 वर्षानंतर तिला मिळणारी रक्कम किती. तर आपल्याला लगेच कळते की 16,000पेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. तर ही नाही आणि ही व्याजच असण्याची संभावना जास्त असते बरं का. म्हणजे पक्क असेल असं गॅरंटी नाही, परंतु 80% चान्सेस असतात की ही जी रक्कम असते एकच छोटी देतात ती आणि ती व्याज असण्याची संभावना असते. तर 16 22,400 हे उत्तर असणार आहे. परंतु आता ते असणार आहे, पण हे ह्याला शिक्कामोर्तब कसं करायचं, टॅली करायचं आहे आपण. कसं करणार टॅली, तर एक लक्षात घ्या, या 2 शून्याला कट मारला. काय मारला, कट मारला. 4 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर आता 4 वर्षानंतर मिळणारी रक्कम किती, आपल्याला पूर्ण रक्कम पाहिजे, म्हणजे 16,000पेक्षा जास्त. ही तर नक्कीच उत्तर नाही. मग हा 10 इथं दिला तर 1600 होणार आहे आणि याला 4 ने गुणावं लागेल. तर बघा आता आपलं व्याज मी सांगितलं की नाही 16 चोक 64 असणार आणि इथं 64 दिलं होतं. मुलं हे बघतात आणि हे उत्तर खट्ट करणं टिक करून टाकतात. नाही, हे उत्तर नाही, प्रश्न वाचायचा. उत्तर काढल्यावर प्रश्न वाचायचा. एकूण रक्कम किती, 16,000 अधिक 6,400. मग 400चे 400 जसं तसं 16 22,400. पहिला ऑप्शन आहे. मी मागाशी सांगितलं होतं की कसं बघायचं. पुढे बघा, आता इथं बघा, इथं जर बघितलं तर तर प्रणवने ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज दिले. आता बघा 6 महिने म्हटलं की तुम्हाला आत्ताच सांगितलं की 12ने, महिना आला की 12ने भागायचं. इथंच 6 एके 6 6 दुने 12 1/2 जागेवर चाला. आणि 2 शून्य कट होतात का, होतात. मग लिहा सरळ 8 गुणुले 25 गुणुले 1/2 बे 1 बे बे चोक 8 25 चोक 100. इतकं सोपं आहे ते. 25 चोक 100. 6 महिन्याचं व्याज किती होणार आहे, 100 रुपये होणार आहे. काय अडचण आहे का, नाही ना. अडचण नसली तर तुम्ही काय करा, इथे 4,000 रुपयाचं व्याज काढून द्या मला 6 महिन्याचं, दर तोच. काढा बरं, चला बघूया. 4,000 रुपये जीवनने 6 वर्षासाठी 5% दराने सरळ व्याजाने पतफेडीकडून कर्ज काढले. मुदतीनंतर त्याने पतफेडीत किती रुपये फेडले असतील, तर 4 पेक्षा जास्तच पाहिजेत. 4 पेक्षा जास्त पाहिजे, सगळेच 4 पेक्षा जास्त आहेत. आता मग आपण आधी व्याज काढू. व्याज काढायचा फॉर्म्युला मी काय सांगितला, 2 शून्य कट होतात का, होतात. RTचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार करायचा. 6 पंचे 30 आणि 40. बघा हा 40 आणि 6 पंचे 30 यांचा गुणाकार केला तर 4 त्रिक 12 आणि डबल शून्य 1200 रुपये व्याज द्यावं लागेल. आणि हे 4,000 त्याचे कर्जाचे.
4000 आणि 1200 किती होणार आहे? 5200. ऑप्शन नंबर 4 आहे. चला पुढचा प्रश्न 5वा बघा. स्वप्नीलने एका पतसंस्थेकडून 5000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात 1600 रुपये व्याज भरले. 4 वर्षात 1600 भरले तर एका वर्षात किती? 400 भरले. तर सरळ व्याजाचा दर किती? आता हे असंही कळतं आपल्याला, 5000 रुपयाचे एका वर्षात 400 भरले तर एक लक्षात घ्या बघा. आता 2 शून्याला 2 शून्य गेले, 4/50 झालं की नाही. म्हणजे 50 रुपयावर 4 रुपये व्याज भरलं तर 50 ची दुप्पट 100 आणि 4 ची दुप्पट 8, म्हणजे 8% व्याज दर आहे. पण आता असं काहींना कळेल, काहींना कळणार नाही. मग कसं काढणार? दुसरी पद्धत, आपली जी नेहमीची पद्धत आहे. आपलं काय? आय अपाऊन पी. आय किती आहे? 1600. पी किती आहे? 5000. आर टी किती? आर दिलाय का? काढायचा आहे. टी किती दिलेला आहे? 4 वर्ष भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, एका शून्याला 1 शून्य गेला. आता पटकन भाग कुठं जातोय तो बघायचा. इथं बघा, हा 10 आहे बघा, दिसतोय का? 10, 1 शून्य बाकी. 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 4 एके 4, 4 चौक 16, 4 दुनी 8. 4 दुनी 8 कुठे गेलं? ऑप्शन नंबर 2. हे बघा, कॅल्क्युलेशन कटिंग थोडीशी प्रॅक्टिस मुलांनी केली पाहिजे तर कटिंग येईल. आता कुठे आलो आपण? 6 नंबर गणिताकडे आलो. एका बँकेत 500 रुपयाचे दशादशे काही दराने 2 वर्षाचे, बघा इथं 2 वर्षाचे सरळ व्याज किती दिलेलं आहे? 100. मग एका वर्षाचं किती? 50. एका वर्षाचं 50 आहे की नाही. तर त्याच मुद्दलाचे दशादशे दराने 5 वर्षाचे व्याज किती? आता हे असली गणित असतात ना, लॉजिकली असतात. इकडे बघा, 2 वर्षाचे किती मिळते? 100 रुपये. तर मग 5 वर्षाचं किती मिळणार? असं काढायचं असतं. तर 2×5 म्हणजे एका वर्षाचं 50 आणि 50 5 250. याला काय म्हणतात? अरे रेशो म्हणतात, याला रेशो म्हणतात. या रेशोने काढलं तर ही असली गणित सोपी असतात. नसेल तर आपल्याला याच्या पद्धतीने पण काढता येतं. कुठल्या पद्धतीने पण? हे रेशोनीच काढा तुम्ही गणित. हा प्रश्न असाच असला 2 वर्षाचं एवढं तर 5 वर्षाचं किती, तर या रकमेशी काही घेणं देणं नाही. इथं 100 देतील, 200 देतील, 400 देतील, 800 देतील, काहीच घेणं देणं नाही. असं गणित बघितलं की तसंच काढायचं, प्रयत्न करा. नसेल तर आपलं आहे आधी रेट काढा मग पुन्हा रेटनी करा, त्याला मग थोडीशी लॉंग प्रोसेस होते थोडीशी. दशादशे 10 दराने 3 वर्षाचे कोणत्या रकमेचे सरळ व्याज 750 रुपये होईल? बघा आता एक लक्षात घ्या, आर टी दिलाय की नाही आपल्याला? आर टी किती दिलेला आहे? आर टी म्हणजे 100 आहे. हो का, आपला इकडं आपण असं मांडतो ना, 100 वर 30 मिळतील, तर कोणत्या रकमेवर 750 मिळतील? आर टी आहे का? 10 त्रिक 30, तर एक्स असेल. तर एक लक्षात घ्या, या शून्याला हा शून्य गेला आणि 25 त्रिक 75, 3 एके 3, हा 25 येणार आहे. 25 त्रिक 75, 3 दुनी 6, उरला 1, 3 5 15, अजून एक शून्य आहे की नाही, आणि हा शून्य येताना हा शून्य शिल्लक असलेला इथं 2500 रुपयाचे तेवढे होणार आहे. किती रुपये होणार आहेत? 2500 रुपये होणार आहे. 8वा प्रश्न बघा. कोमलने पतपेढीमध्ये 33,000 रुपये दशादशे 10 दराने काही वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्या रकमेवर 9,900 रुपये व्याज मिळाले. म्हणजे याच्यावर एवढं व्याज मिळाले, तर तिने किती वर्षासाठी रक्कम ठेवली? चला आपण काढूया. बघा, 33,000 रुपये तिची मूळ रक्कम होती. मिळालेली रक्कम व्याज किती आहे? 9,900 मिळालेले आहे. मग आपलं 100 वर आर टी करायचं. आर किती दिलेला आहे? 10. आर किती दिलेला आहे? 10. आणि टी किती तो काढायचा आहे. बस. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बरोबर. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. कटिंग कसं असतं? आडवं आडवं आणि उभं उभं कटिंग करायचं, क्रॉस कटिंग करायचं नाही, करायचं नाही. नीट लक्षात ठेवा. आता 33 त्रिक 99 मला दिसतंय सरळ सरळ, पण काही जणांना नाही आठवणार. काही मुलं अशी करतील, 11 त्रिक 33, 11 9 99, 3 एके 3, 3 त्रिक 9. 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्षासाठी ती रक्कम ठेवलेली होती. आता शेवटची 2 गणितं घेऊ, व्हिडिओ थोडासा मोठा होतोय. बघा, आता 5% दराने आलं, दाम दुप्पट होईल. बघा, फक्त दाम दुप्पट करायचंय म्हणजे व्याज डबल करायचं. तर आपल्याला माहिती आहे 5%चं फ्रॅक्शन किती असतं, किंवा हेच 5/100 आहे. 5 एके 5, 5 दुनी 10, 20 वर्षात होईल. किती वर्षात दुप्पट होणार आहे? 20 वर्षात दुप्पट होणार आहे. मागाचं काय होतं? दुप्पट व्याज मिळेल असं होतं तिथं, दुप्पट दाम मिळेल किंवा दुप्पट काहीतरी होतं. हां, चला पुढे.
50,000 रुपये रकमेची 8% दराने सरळ व्याजाने 82,000 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता एक लक्षात घ्या, आपली रक्कम किती व्याज मिळालंय बघा, आधी व्याज काढावं लागतं, किती वर्ष लागतील. आधी तर रास दिली ना, डायरेक्ट ही रास आहे, तर रास असेल तर आधी व्याज काढावं लागेल. ही 82,000 मधून आपणाला सगळ्यात सुरुवातीला 50,000 वजा करावे लागतील. मग किती होणार आहे तुमचं? 0 जसेच्या तसे, 2 अशी 2, 8 5 गेले 3, 32,000 रुपये व्याज मिळणार आहे 50,000वर. बघा आता, मग आता लिहायचं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये P बरोबर 50,000, व्याज मिळते 32,000, मग 100 वर RT, R किती दिलेला आहे? 8%, आणि T म्हणजे तुम्हाला विचारलेला आहे. आता 3 शून्याला 3 शून्य गेले, गेले की नाही? आता इकडे सरळ दिसते बघा, 50 एके 50, 50 दुनी 100. बघा मी आडवं आडवं कापतोय, आता आडवं आडवं कापतोय, मग अशी उभं उभं कापलं असं बी असते. आणि बे एक बे, बे चोक 8, 4 एके 4, 4 8 32, किती वर्ष लागतील? 8 वर्ष लागतील. इथे आपण हा व्हिडिओ थोडासा थांबवूया.